त्यानंतर खरं तर संपूर्ण राज्यभरात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. मात्र असं असलं तरी त्याच दिवशी संध्याकाळी मंत्रालयात काही फाईलवर सह्या होत होत्या. ज्या खात्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर होती त्याच खात्यात काही निर्णय घेतले जात होते. राज्यभरातील काही शैक्षणिक संस्थांना अजित पवार यांच्याकडे ज्या खात्याचा पदभार होता त्या अल्पसंख्याक खात्यातून खरं तर काही शाळांना अल्पसंख्याक असल्याचे प्रमाणपत्र वाटले गेले. हा संपूर्ण प्रकार ज्यांनी बाहेर काढला ते युवक काँग्रेसचे अक्षय जैन आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. अक्षय, खरं तर अतिशय गंभीर प्रकार आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं होतं. असं असताना मंत्रालयात अजित पवारांच्या खात्यात कामकाज सुरू होतं. 28 तारखेला संपूर्ण राज्य, जसं आपण म्हटलं की शोकसागरात बुडालेला, आणि संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते असेल, सामान्य जनता असेल, बारामतीत पोहोचत होती. दुपारच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी यांच्या मार्फत शासकीय दुखवटा 3 दिवसाचा जाहीर करण्यात आलेला, आणि त्यानंतर सुट्टी सुद्धा शासकीय कार्यालयाने देण्यात आलेली. ह्या प्रक्रियेत हे सर्व सुरू असताना काही महाभाग आपले अधिकारी जे आहेत राज्यातील, जे मंत्रालयात बसतात, उपसचिव दर्जाचे म्हणजे क्लास 1 अधिकारी आहेत, त्यांना एक शाळा सुचली की आपण जे 3 महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जा जे प्रमाणपत्र असतं त्याच्यावर 3 महिन्यापासून मागच्या स्टे दिलेलं होतं. माणिकराव कोकाटे जे तत्कालीन मंत्री होते त्यांच्या माध्यमातून, आणि 27 जानेवारीपर्यंत एकही प्रमाणपत्र वाटण्यात आलेलं नव्हतं. 28 तारखेला सकाळी दादांचं निधन होतं. दुपारच्या वेळेस शासकीय कार्यालयाला सुट्टी दिली जाते. राज्यभरातून लोक अंत्यसंस्कारासाठी तयारी करतात, दर्शनासाठी येतात आपल्या बारामतीमध्ये, आणि हे महाशय दादांच्याच मंत्रालयातील अधिकारी त्याच्यावरनं कसं आपल्याला कमाई होईल, धंदा होईल, पैसे कमवता येईल याच्यावर काम करायला सुरुवात करतात. 75 सर्टिफिकेट, 75 प्रमाणपत्र 20 संस्थांना ते अप्रुव्हल करतात, आणि 29, 30, 2 या 3 दिवसात ते 75 शाळांचं प्रमाणपत्र दिलं जातं. आता याच्यात असं आहे की पोद्दार एज्युकेशन ट्रस्ट सारखी एक संस्था आहे, त्यांच्या 25 शाळांना एकाच दिवसात दर्जा देण्यात आलेला. आता ही कुठली आहे? नांदेडची आहे, ठाण्याची आहे, कल्याण, ठाणे, नागपूर, पुणे, वाघोली, सातारा, जळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणातील आहेत. सेंट झेवियर्सच्या 5 शाळा आहेत, रायगडची शाळा आहे, ठाण्याची शाळा आहे, मुंबईची शाळा आहे. तर आमचा आक्षेप, तुम्हाला काय पैसे कमवायचे, तुम्ही काय करताय अख्ख्या जगाला माहिती आहे. खरं तर ही जी डॉक्युमेंट्स आहेत ना, म्हणजे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की 28 जानेवारीला सकाळी 8:45च्या सुमारास अजित पवारांचा अपघात झाला, त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं, आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता हे पहिलं प्रमाणपत्र जे आहे ते रिलीज करण्यात आलं. खरं तर अजित पवार यांच्या आधी माणिकराव कोकाटे यांच्याकडे या खात्याचा पदभार होता. मात्र डिसेंबर नंतर तो अजित पवारांकडे आला. माणिकराव कोकाटे यांनी देखील ही जी प्रमाणपत्र देण्याची स्थगिती दिली होती, आणि अजित पवारांनी सुद्धा त्याला स्थगिती दिली होती. मात्र असं असताना अजित पवार आपल्यात नाही, तो अजित पवारांचं निधन झालं हे पाहून या मंत्रालयात जे कोणी अधिकारी असतील त्यांनी डाव साधला असं देखील म्हणता येईल. हो, म्हणजे बघा, आता 28 तारखेला जे 3:09 असेल, 28 तारखेला 6:04, 29 तारखेला 18:36. आता शासकीय कार्यालयाची जी वेळ असते ना, तर वेळ संपल्यानंतर आपण जर तिथं पोहोचलो 5 मिनिटं उशीर जरी आपल्याला झाला तर अधिकारी म्हणतो आज नाही उद्या या. परंतु इथं आपले कार्यतत्पर अधिकारी एवढे हुशार आहेत, म्हणजे त्यांना एवढी तळमळ आहे काम करण्याच्या बाबतीतली, की 3 महिन्यापासून जे काम बंद होतं त्या कामाला तुम्ही सुट्टी म्हणजे वेळ संपल्यानंतर तुम्ही हे करतायत, गाडीत बसून असेल, घरात बसून असेल वगैरे. परंतु माझी विनंती आहे, राज्यातील मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सुनेत्राताई असतील, त्यांच्याकडे आम्ही वेळही मागितलेली आहे. यांच्यावर चौकशी होऊन कारवाई होणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत राजकीय व्यक्ती किंवा मंत्री राज्य चालवत नाहीये, तर प्रशासकीय अधिकारी जे आहेत, सत्ताधारी लोकांचं काम नाही जास्त, पण हे अधिकारी जे आहेत चालवत आहेत. परवा आपण बघितलं असेल, जिरवळ जे असेल त्यांच्या कार्यालयात अगदी खरं रंगे हात एसीबीचं म्हणजे ती रेड पडते आणि त्याला ताब्यात दिलं जातं. मला अजून एक प्रश्न विचारायचा, ही जी प्रमाणपत्र होती, जवळपास 75 प्रमाणपत्र देण्यात आली होती, या प्रमाणपत्राचा फायदा नेमका काय आहे? म्हणजे हे प्रमाणपत्र ज्या शैक्षणिक संस्थांना मिळाले तर त्यांना कुठले कुठले फायदे होऊ शकतात? अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना या संस्थेत डायरेक्ट प्रवेश मिळतो. त्यानंतर शिक्षक भरतीसाठी जे टीईटी लागते ते ह्या संस्थांना टीईटी लागू होत नाही, म्हणजे थेट शिक्षक भरती करता येते. त्यानंतर संस्थामध्ये आरटीई जे असतं, राईट टू एज्युकेशन मार्फत जे 25% ज्या जागा राखीव असतात तेही लागू होत नाही. त्यानंतर पदोन्नती जी असते, तर पदोन्नतीमध्ये सुद्धा यांना सूट दिलेली आहे. त्यानंतर ग्रांटेड हॉस्टेल असेल, लॅबोरेटरी असतील, शाळा असतील, परत डेव्हलपमेंटसाठी जर काही इतर सुविधांसाठी जर काही काम करायचं असेल तर त्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाकडनं यांना लाखोंनी कोटींमध्ये यांना अनुदान दिलं जातं, आणि त्याचं बेनिफिट या संस्थांना होत असतं. आता एवढी यांना घाई काय होती की तुम्ही 10 दिवस थांबू शकले नव्हते. महत्वाचा मुद्दा जी आम्हाला माहिती मिळाली मंत्रालयातनं काही अधिकाऱ्यांकडनं ती अशी मिळाली की यांना वाट बघायची नव्हती पुढचा मंत्री कोण होईल, त्यापेक्षा आता आपल्याला वेळ आहे, परत होईल का न होईल त्यावर अजून स्थगिती राहील असं वाटलं असावं. त्यामुळे आता कोणीच नाहीये
विचारणार Exactly. कोणीच नाही या खात्याचं, तर यांनी त्यांच्या परस्पर निर्णय घेऊन टाकला. ते मुख्यमंत्र्यांकडे जाईल की अजून कोणाकडे दिलं जाईल, त्यापेक्षा आता कोणीच नाही असल्याने आपण ते देऊन मोकळं होऊन जाऊ. आणि हा लाखोंचा व्यवहार आहे आणि हा नेक्सस आहे, ही पूर्ण एक रॅकेट आहे. त्यामुळे हे फक्त एका अधिकाऱ्याचं एका कर्मचाऱ्याचं काम नाहीये, हे पूर्ण रॅकेट आहे. तर आमची विनंती आपल्या माध्यमातून, मग याच्यामध्ये कोण अधिकारी आहेत, म्हणजे ज्यांनी कोणाची सही असेल तर कोण अधिकारी आहेत, त्यांची नावं काही समोर आलीत का? आता याच्यावर सर्व प्रत्येक प्रमाणपत्रावर एकच सही आहे, मिलिंद पद्मनाभ शेनॉय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कॉम्पिटंट अथॉरिटी अँड डेप्युटी सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ओके. उपसचिव दर्जाचे अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत आणि ह्यांच्या माध्यमातून हे सर्व पत्र दिले गेलेले आहेत. ओके. आता हे संपूर्ण प्रकार उघडकीस आला, तुमची मागणी काय आहे? तुम्ही हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढलंय, पुढे काय व्हायला पाहिजे या प्रकरणात? तुमची मागणी काय आहे? मागणी एकच आहे, ह्याच्यात जे जे कोणी दोषी आढळतील, म्हणजे यांचा बॉस कोण आहे, यांचा गॉडफादर कोण आहे, यांचा गॉडफादर मंत्रालयातलाच आहे, कोणी नेता आहे, कोणी राजकीय पुढारी आहे, कोणी खालचा कनिष्ठ अधिकारी आहे की बाहेरचा कोणी एजंट आहे, तर हे सर्व नेक्सस ओपन होणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे सुनेत्रा वहिनी याच्यावर तातडीने कारवाई करतील आणि ते शोधून काढल्यानंतर तीच खरी श्रद्धांजली दादांना राहील. ओके. तर आपण पाहू शकता, आपल्याकडे खरं तर मराठीत एक म्हण आहे, मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणं, तोच हा प्रकार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण अजित पवारांच्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र खरं तर रडत होता, अनेक जण दुःखात होते, शोकसागरात बुडाले होते. आणि असं असताना ज्या खात्याचा पदभार अजित पवार यांच्याकडे होता, त्याच खात्यातील काही अधिकारी मंत्रालयात या फाईल्सवर सह्या करत होते. आता या संपूर्ण प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.